या उद्देशानं हा सप्ताह आहे, हे प्रयोजन आहे, लाभाचा उद्देश. याचं प्रयोजन काय? लाभ. लाभ प्रयोजन जर आपल्या कार्यक्रमाचं नसेल तर आपण लाभापासून किती दूर आहोत याचं सांगायचं असेल तर प्र काढून टाकायचं आणि पुढचं अक्षर घ्यायचं. प्रयोजन. प्र जर आपण बाजूला केलं तर काय राहते? योजन. प्रयोजन जर नसेल तर आपल्याला लाभापासून किती अंतर आहे? योजन. तसं काही योजन एक अंतर आहे ना. हनुमान चालीसामध्ये सांगितलंय, जुग सहस्त्र योजन परभानु. म्हणून हे एक उत्तम लाभ आहे. आपल्या मनुष्य देहाला आल्यानंतर त्या लाभापासून आपण किती किती दूर आहोत? योजन. प्रयोजन नाही साधलं तर अंतर मात्र खूप मोठा पडतो. म्हणून आपण लाभासाठी सप्ताह आहे, लाभासाठी कीर्तन आहे, लाभासाठी संतांचं आवाहन आहे. आपल्या गावामध्ये संतांना आवाहन करायचं, केवळ लाभ. आणि लाभ त्यालाच होतो जो आपल्या जीवनामध्ये आचार विचारानं युक्त आहे, नीती आहे, नैतिकता आहे, न्याय आहे, इत्यादी गोष्टी ज्या माणसामध्ये असतात त्याला एक नाव आहे, त्याचं नाव आहे भला. त्या माणसाला काय म्हणतात? भला माणूस. जो माणूस भला आहे त्याचं उलट केलं तर काय होतं? भला. त्याचाच लाभ होतो. बस. एवढे मोठं काही लई हे नाही त्याच्यामध्ये. भला वागायचं जर कळालं तर लाभ निश्चित आहे. आणि सप्ताह आपल्याला भलं बनवण्यासाठी, भलं करण्यासाठी, आपलं भलं झालं निश्चितच आपण लाभ प्राप्त करू शकतो, संदेह नाही. म्हणून प्रयोजन असावं सप्ताह. अनेक संतांनी आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न केला लाभासाठी. जे विषयी सुखाचे लाभ आहेत, ऐस आराम विषय सुख इत्यादी जे काही लाभ आहेत, हे कोणत्याही योनीमध्ये मिळतात. आहार कोण्याही योनीमध्ये मिळते. कुत्र उपाशी नाही आहे का? कुत्र उपाशी नाही. सकाळी सकाळी बघा ना, कुत्रे असे लठ्ठ असे नाचते सकाळी सकाळी चांगल्या वातावरणामध्ये. आहा, एकमेकाच्या गळ्याला पडतेत, नाचतेत, आनंद बागडतेत. आनंदामध्ये कधी कधी असं वाटतं की करोडपती माणसं बी एवढं कधी नाचलेली बघायला नाही. त्यांच्याकडे खडकू नाही. आहार मिळतो त्याला. निद्रा, प्रत्येकाला निद्रा आहे. भय, प्रत्येक जीवाला भय आहे. मैथून म्हणजे विषय. अशा चार गोष्टी कोणत्याही योनीमध्ये मिळतात.
ज्या लाभासाठी मनुष्य जन्म, ज्या सांसारिक प्राकृतिक लाभासाठी एवढा श्रेष्ठ मनुष्य जन्म आपण घासून टाकालो, ते लाभ कोणत्याही योनीमध्ये मिळतो. विषय सुख कोण्या कोण्या योनीत मिळत नाही. संत असे सांगतात की जे सुख इंद्राला स्वर्गामध्ये मिळते ते इथं पशुपक्षी झाल्यावर ते सुख इथं त्यालाही मिळते. कोणतं सुख आहे इंद्राला? विषय सुखच तर आहे. म्हणती संसारी जन्मिजे यागादी कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. एत हे वाचोनी काही, अनेक सर्वथा सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही, दुर्बुद्धी ते दुर्बुद्धी आहे. जे सुख इंद्राला स्वर्गामध्ये आहे ते इथं पशुपक्ष्यांच्या योनीत जन्माला आल्यावर ते सुख आहे. रंभा उर्वशीचं सुख ते तो भोगते. इथं स्त्री आहे, पशुपक्ष्यांच्या योनीमध्ये जन्म आहे, स्त्री आहे, पुरुष आहे. विषय सुखासाठी स्वर्गालाच जावं लागते असं काही गरज नाही, आवश्यकता नाही. म्हणून हे लाभ आपण समजतो, हे प्राकृतिक लाभ आहे. विषय सुखाचा लाभ आहे परंतु नाशिवंत आहे. विषय सुख नाशिवंत, नाशिवंत आहे. म्हणून सप्ताहामध्ये कोणत्या लाभाची अपेक्षा आहे? हेच जे आपण संसारात ज्या सुखाची अपेक्षा आहे तेच सुख जर परमार्थात जर अपेक्षित असेल तर संसारात आणि परमार्थामध्ये अंतर किती? विशेषता काय मग त्या परमार्थाची? परमार्थाची विशेषता सांभाळली पाहिजे, परमार्थाची विशेषता ठेवली पाहिजे, परमार्थाची विशेषता जोपासली पाहिजे. काय तुम्हाला तुमच्या मराठीमध्ये करून घ्या बरोबर. त्याला सुरक्षित ठेवलं पाहिजे त्याची विशेषता. आम्ही सांसारिक सुख परमार्थातही मागून परमार्थाचा अपमान करत चाललो. तेच सुख संसारात आहे, त्याच सुखासाठी परमार्थ जर केला तर परमार्थाचा अपमान आहे. याची विशेषता काय? हा, प्रत्येक एक ठिकाण आहे लाभाचं, जिथून जे मिळते तिथून तेच घेतलं पाहिजे. त्याची शान आहे, शोभा आहे. कुठून काय मिळते तिथं तेच मागितलं तर ठीक आहे. पेड्याच्या दुकानात जाऊन जोडा मागितला तर मिळेल जोडा, पण ते दुकान त्या वस्तूचं नाही. आणि जोड्याच्या दुकानावर जाऊन पेढा मागितला तर तेही मुश्किल. संसारात कधी सुख मिळत नाही आणि परमार्थात कधी दुःख राहत नाही. तिथं हे करायला जीव आणि इथं ते करायला, तिकडलं इकडं लागलं आणि इकडलं तिकडं लागलं. नगर भ्रमता जन्म जाओ, परी प्रवेशु एकाची द्वारे रे. एक अभंग आहे महाराजांचा. पूर्वीच्या काळामध्ये
गावाला येस असायची, कडेडा असायचा गावाला, संरक्षण भिंत असायची गावाला, आणि एकच द्वार असायचं. त्या द्वाराला काय म्हणायचं? येस. त्याला येस म्हणतात. आणि त्याच्यामुळेच त्या काळामध्ये लोकांना यश मिळत होत. कशामुळे? एकच द्वार असल्यामुळे चोरी मारी हे चालायची नाही. आता गावात कोणी कोणी बी घुसा, आहे की नाही? गांजा घेऊन या, दारू घेऊन या, किती रस्ते आहेत आता. आता यश नाही तर आता यश नाही. यश होती तर यश होता, आता यश नाही तर यश नाही. बरोबर आहे? यश असले पाहिजे. मग सगळ्या गावाला जरी भ्रमण केलं तरी प्रवेश मात्र एकाच दारातून असायचा. नगर भ्रमता जन्म जाओ, परिप्रवेशु एकाची द्वारे रे. नुद्धरिजे न उद्धरिजे, एका गोपाले वीन न उद्धरिजे. त्याच्याशिवाय उद्धार नाही. येशीतूनच प्रवेश असायचा. आणि म्हणून गावामध्ये नीती, न्याय, सत्य, प्रामाणिकता, इमानदारी अशा गोष्टी गावामध्ये असायच्या. त्यांना वाव नव्हता. असं गाव असायचं. म्हणून ते गावामध्ये सुख, शांती, समाधान, सज्जन लोक, संघटन, सत्कर्म असे असायचे. तसं एकच द्वार आहे, तसं आपणाला आपल्या लाभाचं एकच द्वार आहे. देवाकड जाण्यासाठी एक द्वार आहे. देवाकडे जाण्यासाठी देवच लाभ आहे, आणि त्या लाभाकडे जाण्यासाठी एक द्वार आहे. द्वार, त्या द्वारातून घरात जावं लागतं. दारातून द्वारात जाव आणि द्वारातून घरात जाव, लाभ आहे. कितीही मोठं घर असलं तर त्याला द्वार नसल तर त्या घराची शोभा नाही. किती मोठा परमार्थ असेल, आपल्या परमार्थामध्ये जर द्वार आपण निवडलं नसेल तर त्या परमार्थाचं काही शोभा नाही. द्वारातूनच जावं लागतं. कदाचित पाठीमागून भिंत फोडून घरात गेलं तर त्याला काय नाव येते? त्याला चोर नाव येते. ते घरी राहणार नाही. द्वारातून जाणं इज्जत आहे. चोरीचा परमार्थ नसावा, इज्जतीचा परमार्थ असावा. तर संताला शरण गेल्या वाचून जे जे काही परमार्थ करणं आहे हे सगळं चोरीचा परमार्थ, त्याला आधारच नाही. आणि संतांच्या द्वारे जो परमार्थ केला जातो तो इज्जतीचा परमार्थ. दारातून घरात आल्यावर त्याला चोर नाव येत नाही. त्याचं एक वजन आहे. त्याचं परमार्थाचं वजन कोणाचं आहे? कोणाचा परमार्थ वजनाचा आहे? जे द्वारातून आलेलं आहे घरात, संतांच्या द्वारे येतो, त्याच्या परमार्थाचं वजन आहे. तेत सेवा हा दारवंठा, जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तर देवाकडे जाण्याचं द्वार संत आहेत, आणि संताकडे जाण्याचं बी द्वार आहे, त्याचं नाव आहे सेवा. सेवा, सेवेच्या
द्वारे संत, संताच्या द्वारे भगवंत. हे द्वार आहेत, दोन द्वार आहेत ना. एक द्वार असे तर रामायणामध्ये 7 दरवाजे सांगितले. आता आज नाही सांगत तुम्हाला, आजचे कीर्तन आज 2च दरवाजे बस झाले. एक सेवाद्वार आणि एक संत द्वार. आम्ही बेधडकच धडक मारलो होतो. द्वाराचा पत्ताच नाही. द्वारे जा. कितीही शहाणा असला तरी, कितीही शहाणा माणूस असला तरी, न्यायाधीशाकडे जर जायचं आहे, न्यायालयात जर जायचं असेल तर त्याला आपला शहाणपणा बाजूला ठेवून वकिलाकडूनच जावं लागेल. बिना वकील शहाणपणा जरी असला तरी, मी वकील लावाय नाही म्हणलं तर तिथं चालते का ते? मी स्वतः शहाणा आहे. तसं देवाच्या दरबारामध्ये कितीही शहाणे राहा, संताशिवाय जाता येत नाही. गेलं तर तुमचं काही चालणार नाही. म्हणून जाऊ नका. आणि त्याच्या आधी संत शोधा. देवाकडे जायचंय तर स्वतः जाता येत नाही, संताच्या द्वारे जावं लागते. संताकडून जायचं असेल तर संताचा शोध घ्या. संताकडून जावं लागतं. पण असं आहे काय संतापाशी? काय लाभ आहे? त्या लाभाचा परिचय महाराज देतात. मी आहे आणि तुम्ही आहात. इथं मी आहे आणि तुम्ही आहात. जे माझ्यात आहे त्याला हे म्हणतात, आणि जे तुमच्यात आहे त्याला तो म्हणतात. काय म्हणतात? जे माझ्यात आहे त्याला एकच, तुमच्यात माझ्यात एकच आहे, पण माझ्यात असल्यामुळे त्याला हे म्हणायचं, आणि तुमच्यात बी असल्यामुळे तो म्हणायचं. कोण आहे तो? तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव, तो हा विठ्ठल. हे आहे. हा आणि तो कोण आहे? माधव आहे, विठ्ठल आहे, परमात्मा आहे. वासुदेव सर्वमिती, वासुदेव आहे. माझ्यात आहे, तुमच्यात आहे. आणि ते दोन नाहीत. तुमच्यात असल्यामुळे तो म्हणावं लागलं, आणि माझ्यात असल्यामुळे हे म्हणावं लागलं. हे तो. परंतु ते दोन नसून एक. आपण काय म्हणाले? हे तो एक संता ठाई. हे आणि तो दोन नाव दोन झाले, परंतु वस्तू एक आहे. एक परमात्मा. तर असं हे दोन आहेत आणि ते एकच आहे, हे ज्ञान कोणाकडे? संता ठाई. हे संताकडे आहे. तो परमात्माच हे लाभ आहे. हे आणि तो त्याच्यात आहे, माझ्यात आहे, माझ्यात आहे, त्याच्यात आहे. हा तो हा, हे तो एक, आणि ती एक आहे, दोन नाही. नाव दोन असले तरी तो एक आहे. पाय दोन असले तरी मार्ग एक आहे. ओठ दोन असले तरी शब्द एक आहे. डोळे दोन असले तरी दृष्टी एक आहे. कान दोन असले तरी शब्द एक आहे. उजव डाव अंग असलं तरी शरीर एक आहे ना. हे दोन आहेत तर दोन आहेत का? एकच आहे. एकच आहे. तुम्हाला डोळे किती? दोन. तर तुम्ही दोन डोळ्यानं माझ्याकडे बघालात तर महाराज किती दिसालेत तुम्हाला?
एक दोन दिसना गेलेत ना, मग तुमचा एक डोळा खराब झालाय. तसं तो दोन डोळे आहेत तर किती दिसा होता? दोन महाराज दिसा. आता बिघडल्यावर एकाचे दोन दिसते ते वेगळं आहे की नाही? द्वैत आलं. डोळे दोन आहेत पण दृष्टी एक आहे. तस अनेक रूपानं असला तरी वस्तुतः एक परमात्मा. आणि ते एक करायचं हे संताकडे आहे ज्ञान. त्याची एक ओवी सांगतो. आत्मभ्रांतीसाठी तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली 12 वाटी. वस्तू एक आहे पण काय झाली? 12 वाटानं विखरून गेली, विखरली, पसरली. तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली 12 वाटी, ते एक वटी ती ज्ञानदृष्टी अखंड जे. काय करतात? एक करतात. आणि हे एक करायचे जे ज्ञान आहे त्याला काय म्हणतात? संत म्हणतात. अनेकाचं एक करायचं ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याला संत म्हणतात. आणि एकाचं अनेक दाखवते की नाही त्याला काय म्हणतात? ते अनेकाचं एक दिसते ते ब्रह्म आहे, आणि एकाचं अनेक दिसते त्याचं नाव माया आहे. तुम्हाला आम्हाला एक दिसाले की अनेक दिसाले? एक दिसत असेल तर तुम्ही संत झाला, आणि अनेक दिसत असेल तर मायेच्या अधीन आहोत. हे तर पक्की गोष्ट आहे की आता माहित झालं की आपण मायेच्या अधीन आहोत. मग संत काय करतात तर त्या मायाला सारून ते एक तत्व आपल्या हातात देतात. त्याला म्हणतात लाभ झाला. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तो एका संता हे तो एका संता ठाई, 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 हे तो एका संता ठाई. लाभ पायी, लाभ पायी उत्तम मन भीता त्यांचे दास, मन भीता त्यांचे दास. आपली एक परंपरा आहे, एक संस्कृती आहे. संतांनी जे आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये एक संस्कृती अशी आहे, पूर्वीच्या काळापासून आलेली संस्कृती आहे की सकाळी आपली जी पहाट आहे आपल्या भारताची, ते रामनामापासून सुरुवात होते. कुठून सुरुवात होते? राम राम, है ना? आपली पहाटच शुभ आहे. नामापासून आरंभे आवडी
आदरी आले नाम. कोणी कोणाला भेटलं, दुश्मन बी जर समोर आला, राम राम, त्या म्हणू की न म्हणू, आपले आपण नाव घ्यायचं. पण जास्त बार म्हणू नये, त्याला चिडवल्यासारखं होत. एक बार म्हणायचं राम राम. आणि एक पद्धत अशी आहे की माणूस ते राम राम म्हणताना दोहेरी म्हणल्याशिवाय राहिना. एकेरी म्हणते की दोहेरी, राम राम 2 बार म्हणावंच लागतं. राम असं म्हणत नाही. का म्हणते तसं? हे तो माझ्यात राम, तुझ्यात राम, म्हणून किती बार म्हणते राम राम. बघा संस्कृती कशी दिली होती. आता अलीकडले लोक राम राम म्हणलं तर लय अनपड समजालेत लोक. त्याला जरा वेगळ्या पद्धतीने नमस्कार करायचे. काही निघालेत वेगवेगळे. आता ते कशाला सांगू, कोणा तर टोचून बोलल्यासारखं लागल का. त्याचे अलग अलग बदलले. आता राम राम हे साधी सोपी भाषा होती, सर्वसाधारण. आता ज्याचे त्याच्या संप्रदायाने एक एक त्याची एक विधी, एक तरीका, एक वेगळेपणा केलेला आहे. वेगवेगळं. आता रामकृष्ण हरी झालं, जय योगेश्वर झालं, राधे राधे झालं, अजून काय जय हरी झालं, हरिओम झालं, जय सद्गुरू झालं, अनेक झाले. आता फाटे फुटले. पण बुड काय राम राम. म्हातारे माणसाला हे काहीच आहे ना, आता हे काहीच म्हणणार. जय माता दी. म्हातारीला कशाला येतं ते? उठलं की हात जोडते आणि काय म्हणते राम राम. हे बूड आहे. आधार आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. शुभारंभ आहे. पहाट आपली रामापासून होती. आणि आज बी म्हातारी माणसं म्हणतात राम पारा. कोणता पारा म्हणतात? सकाळच्या वेळेला काय म्हणतात? रामपाऱ्यात उठून असं म्हणतात ना. रामपाऱ्यामध्ये राम राम करायची परंपरा आपल्या भारतामध्ये होते, परंतु आता रामपाऱ्यामध्ये बी कामपाराच होऊन गेला. उठलं की काम, डोळे चोळीत 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 कामच सरळ. हे संतांचं मार्गदर्शन नाही आता कोणी घ्यायला तयार. अजून एक भाषा होती. समोरून येणारा माणूस, एका समाजामध्ये अशी प्रथा होती, हयात मायबाप. दोन्ही हात जोडायचे, काय म्हणायचं? हे शब्द आता ऐकायला भेटत नाही. लोकांनी याला कमजोर समजलं, या शब्दाला कमी समजलं. पण इतका श्रेष्ठ शब्द आहे. काय शब्द? हयात मायबाप. याचा सरळ सरळ मराठी अर्थ आहे की ते येणारा माणूस पुढून पाठीला आला, कोणी मोठा माणूस आला तर त्याला नमस्कार करून काय म्हणायचं? हयात मायबाप. तू तुझ्या पदवीमुळे, पदामुळे उन्माद आलेला आहे तुला, म्हणून त्यानं त्याला ओळख करून देत होतं की तू विसरून गेलास की हाय आत मायबाप. तुझ्या आत आहे कोण? मायबाप. हे किती उच्च शब्द होता, हाय आत मायबाप. हे शब्द श्रेष्ठ आहे की कनिष्ठ आहे? पण आम्ही काय ठरवलं त्याला आता? हे कनिष्ठ ठरवलं होतं. हयात मायबाप खूप उच्च कोटीचा शब्द. हे शब्द सगळे मोडत गेले, मोडीत काढले लोकांनी. राम राम शब्द कोणी म्हणायला तयार. राम राम म्हणत नाही, दुसरंच काहीतरी वेगळं. सुधार झाला म्हणतात त्याच्यामध्ये. सुधार झाला का बिघाड झाला? विकृत होत गेलं सगळं. तर 2 वेळेस म्हणतात. 2 वेळेस म्हणून 2 हात एका जागी आणतात. 2 हात एका जागी आणतात आणि एका जागी आणून आपल्या हृदयाला लावतात ते दोन्ही हात. आणि मग 2 वेळेस म्हणतात. हात 2, स्पर्श हृदयाचा आणि उच्चार 2 वेळेस राम राम असं. आणि थोडी मान खाली वाकायची. तर हे काय आहे? करसा. नमन करण्याच्या पद्धती आहेत. करसा म्हणजे हाताने, शिरसा म्हणजे मस्तक झुकवायचं आहे.
उरसा म्हणजे उर कशाला म्हणतात? हृदयाला म्हणतात. करसा, शिरसा, उरसा आणि मनसा, ही नमस्काराची पद्धत आहे. अशा 4 पद्धतीने नमस्कार केले जातात. आता आता अलीकडे वेगळंच, ते पायावर पडणं काय, पाय चाटणं काय, नक नक टोचणं काय, वेगळंच निघाले आता. नमस्काराची पद्धत आहे. 4 प्रकारचा नमस्कार आहे. करसा, शिरसा, उरसा, मनसा, अजून एक आहे वचसा. वचसा म्हणजे मुखातून राम राम उच्चार होणे, याला वचसा म्हणतात. असे 5 प्रकार आहेत नमस्काराचे. तर हे नमस्काराची विधी होती. राम राम किती झाले याच्यामध्ये? 5 आले. कोणते कोणते 5? हिशोब ठेवला का? मनानं नमस्कार केला 1, शिर झुकवलं 2, वचसा म्हणजे राम राम आलं 3, हात जोडले 4 आणि हृदयाला स्पर्श केला किती झाले? 5. हे 5 प्रकारचा नमस्कार आहे. त्याला असं सांगायचं राहते की राम राम 2 वेळेस, तुझ्यातही राम आहे, माझ्यातही राम आहे, आणि ते कुठं आहे म्हणून विचारू नको, मी आधीच सांगालो. कुठं आहे? आपल्या छातीला हात लावून म्हणतोय, आपल्या तुझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, हृदयाच्या ठिकाणी आहे. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांताशी काम विषयावरी. म्हणून विषय सुख हे लाभ, परमार्थातला लाभ नाही, तर परमार्थातला लाभ आहे संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, हा परमार्थातला लाभ आहे. म्हणून हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. जमलं का? जमलं तर जमलं म्हणा, नाही तर हे लाभ आहे. राम राम. तर असा लाभ कोणाकडून मिळते तर त्याचा परिचय देतात की संता ठाई, संतांच्या ठिकाणी आहे. ज्याच्याकडे हे आहे ते संत आहेत, ज्याच्याकडे हे आणि तो आहे ते संत आहेत. आता आम्ही कोणालाही संत ठरवतो, ते आमची स्वतंत्रता आहे, पण लाभ मात्र यांच्याकडेच आहे, त्यांच्याकडे नाही. सांसारिक लाभ, त्याला लाभ म्हणतात. हा लाभ आहे पण उत्तम नाही, कारण की कधी कधी सांसारिक लाभामुळे विवाद होतात, सांसारिक लाभामुळे वाटणीचे विवाद होतात, भांडणं होतात, भानगडी होतात. परमार्थामध्ये कधी होते का विवाद? परमार्थामध्ये झालाच तर संवाद होऊ शकतो. परमार्थाच्या लाभामध्ये काय होते? संवाद होतात. आणि सांसारिक विषय लाभामध्ये विवाद होतात. विवादाचा लाभ सांसारिक आहे आणि संवादाचा लाभ पारमार्थिक आहे. भगवद्गीता पूर्ण 18 अध्याय सांगितले, परंतु शेवटला सांगितले श्रीकृष्णार्जुन संवादे. काय नाव दिलं? आणि तुमचं आमचं सहज बी बोललं तर विवादच सुरू होते. आता कीर्तन झाल्यावर, कीर्तनाच्या आधी माणसं बसले असतील, बोलत असतील, तर एकमेकाला संवाद करत नाहीत, विवाद. कोण्यातरी पक्षाचं, कोण्यातरी नेत्याचं बोलायचं आणि विवाद करीत बसायचं. हे कोणता विषय आहे? संसाराचा विषय. कुठलाही नेता, ह्याला एक आवडते, त्याला एक आवडते, त्याचा एक नेता, ह्याचा एक नेता. अरे सगळ्या नेत्याचा नेता एक परमात्मा आहे. त्याच्या संबंधानं जर चर्चा झाली तर विवाद होईल की संवाद? तर संताकडे संवाद आहे. विवादातून निघून संवाद करणे परमार्थ आहे. आणि ज्या वेळेस आमच्याकडे विवाद होतो, आम्ही परमार्थ वंचित आहोत, परमार्थापासून त्याला लाभ मिळणार नाही. पण हे लाभ कशानं मिळतो? दादागिरीनं मिळत नाही. संताकडे जाऊन छाती काढून गेल्यानं मिळत नाही. त्यांच्याशी काही शहाणपणा दाखवून मिळत नाही.
बिलकुल नम्र होऊन रिकाम होऊन संताकडे जावं लागतं. त्यांचं होऊन जावं लागते. त्याला दास म्हणतात. काय म्हणतात त्याला? दास. आणि दास हो, परंतु एकाचाच होणाऱ्याला दास म्हणतात. दास त्याचं उलट केलं तर सदा सदा एकाच होऊन राहणं, तेच दास होते. आम्हाला ठिकाणच नाही परमार्थामध्ये. आता बऱ्याच गावोगावानं सप्त्यामध्ये महाराज बदलत राहतात. महाराज कितीही बदलत राहा, आपल्यामध्ये बदल होत नसेल तर महाराज बदलीत राहून काय करा. सप्ताह महाराज बदलण्यासाठी आहे की आपल्यात बदल व्हावा म्हणून आहे? हे अजून प्रयोजनच ठरलं नाही सप्त्याचं. सप्ताह कशासाठी आहे? महाराज बदलण्यासाठी की आपल्याला बदलायसाठी? बदलायचं तर कुठे गेलं की, पण बदला घ्यायचं मात्र पक्का आहे. एक दुसऱ्याचा बदला घ्यायचा, हे सप्त्याचं प्रयोजन आहे. काय बदलायला पाहिजे, आपल्यात बदल झाला पाहिजे. तर सदा एकाच होऊन राहत नाही, आम्ही बदलत राहतो. विषय काय चाललाय? व्याभिचारी भक्ती म्हणतात त्याला. एक दिवस याचं तर एक दिवस त्याचं, तर एक दिवस असं तर एक दिवस तसं, याच्यावर मोठं ते त्याच्यावर मोठं, हे बदलत 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 बिघडत गेलं. बदलणं गेलं तर घडत गेलं, आणि बदलत गेलं तर बिघडत गेलं. बदलणं गेलं तर घडत गेलं, आणि बदलत गेलं तर बिघडत गेलं. घडत जाओ की बिघडत जाओ? घडत जाओ, घडत जाओ. घडत जायचं असेल तर दास हो. दास झाल्याशिवाय घडत नाही. आणि एकदा संतांचं झालं की त्यांच्याकडून जे मिळते ते असं मिळते की पुन्हा कशाचीच अपेक्षाच राहत नाही, असंच राहत नाही. एवढी श्रेष्ठ वस्तू त्यांच्याकडून मिळते. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दास महत्वपूर्ण शब्द आहे, आणि एक स्थिती आहे दासाची. दास शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्या जीवनामध्ये आस नाही त्याला दास. हरी तैसे हरीचे दास, नाही मोह भय चिंता आस. चार गोष्टी ज्याच्या जीवनात नाही त्याचं नाव दास. उगाच दास नाव ठेवून घेऊ नये. चार गोष्टी संपल्या की नाव ठेवायची गरज बी नाही, ते दासच. आणि चार गोष्टी असल्या तर कोणी म्हणलं तर बी ते दास नाही. दास. हनुमानजीची 9विध भक्तीमध्ये दास्य भक्तीचं वर्णन केलेलं आहे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. दास्यत्व आहे. दास शब्दाचा अर्थ आहे की आपला शहाणपणा तिथं चालवायचं नाही, जे सांगतील तसंच करायचं. त्याला काय म्हणायचं? दास. आता काही माणसं महाराजाकडे येतात पण महाराजाचं ऐकायला येईना, महाराजाला सल्ला द्यायला येतात. महाराज असं करावं तुम्ही, महाराज तसं करावं तुम्ही, ह्या गावात जावं तुम्ही, त्या गावात लय असं करावं सांगतात, सल्ला देतात. हे दास आहेत की वास आहेत? बास बास. काय म्हणायला? महाराजांचे पहिल्याच्या काळामध्ये महाराजाचे दास राहत होते, आता महाराजांचे बॉस झाले. महाराजालाच आज्ञा करायची, असं करा तसं करा, बॉस. म्हणविता त्यांचे बॉस नाही, दास. सगळे बॉस होऊन गेले. आणि ऐकलं नाही महाराजाचं, त्या महाराजाला पुन्हा गावात प्रवेश नाही, त्याची तारीख पुन्हा नाही. आता हे दास आहेत की बॉस? आम्ही म्हणाल ते ऐका.
तरी तन्मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सेवा. अगर्वता समर्पित होऊन राहणं म्हणजे दास होणार. आणि असं झाल्यानंतर जे मिळते ते आस उरत नाही असं मिळते. कारण की त्यांच्या कृपेतून जे प्राप्त होते ते परमात्मा प्राप्ती होते. आणि परमात्मा सरणारी वस्तू आहे का हो? संसार उरत नाही आणि परमात्मा सरत नाही. म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणावर उपादान पूजा आहे, सेवा आहे, असे काही आपण रोजचे आपले उपक्रम आहेत जीवनामध्ये. सध्या सेवेला महत्व दिलेलं आहे. शास्त्रानं पुराणानं सेवा. जे सेवन केल्या जाते ते सेवा आहे. सेवन केले जाते. आपल्या दारामध्ये गाय येते. गाय हे बाया पंचपाळ घेऊन येते, तांब्यात पाणी घेऊन येते, तिच्या पायावर पाणी टाकतात, कुंकू लावते, तर होई म्हणून हाका लागतात. तिनं आली होती कशाला? पूजा करून घ्यायला आलती का? तिला पूजेचा काय आनंद आहे त्या गायीला? तिच्या पोटात आग पडली. तिला पाहिजे सेवेची गरज आहे तिथं, आता पूजेची गरज नाही. आम्ही पूजा करीत बसलो 2-2 तास देवाची पूजा. गरज सेवेची आहे समाजामध्ये आणि आम्ही महत्व कशाला दिलं? पूजेला महत्व दिलं, कर्मकांडाला महत्व दिलं. अरे ते हळद कुंकू ठेव तिकडे बाजूला, मुठभर चारा आहे का दे तिला, नाही तर थोडी भाकर दे, गुळ दे थोडा त्या गाईला. गरज तिला खायची आहे, आता सेवेची गरज आहे. सेवा प्रधान आहे भक्तीमध्ये, पूजा नाही. आम्ही पूजा मांडून बसले, सेवेचा पत्ता नाही. पूजा मूर्तीची केली जाते आणि सेवा जे चेतन प्राणी आहे, पशु पक्षी मनुष्य जे काही असतील, यांची सेवा केली जाते, त्याची पूजा करायची नसते. आता तुम्ही तुमचा गुरु आला घरला, भूक लागली कडकडून, आणि यानं 5,000चा हार आणून घातला गळ्यामध्ये. आता गुरुला कशाची गरज होती? आहार पाहिजेत होता की हार पाहिजेत होता? गुरुला पाहिजेत होता आहार आणि दिला हार. काढून टाकला, आहार, त्याच्यातलं गेल्यावर नुसता हार. शब्दाचा खेळ आहे ना. आवश्यक होता आहार आणि दिला हार गळ्यामध्ये. काय गुरुला खुशी वाटली? आग पडली पोटामध्ये. त्यानं म्हणला, अरे अरे शिष्या, मला पोटात भूक लागली आणि आता हे काय करत बसू नको, मला खायला तरी काय दे. ते म्हणलं, नाही मी टीव्ही लावून देतो, घंटाभर ऐकत बसा. चालते काय? आवश्यकता कशाची आहे? सेवा प्रधान आहे भक्तीमध्ये. गरज काय आहे ते पुरविणे, ते करणे, हेच भक्ती आहे. पूजा करा, करू नये असं नाही. मी काही विरोधी नाही, मी काही नास्तिक थोडंच नको म्हणायला. पण त्याला सर्वस्व समजून सेवा शून्य होऊन गेली आपल्या संसारामध्ये. गाईचं हळद कुंकू लावणं पूजा आहे, खायला देणं सेवा आहे, आणि खाटकापासून वाचवणं हे रक्षण आहे. काय? हे रक्षण आहे. 3 गोष्टी. आणि या 3 गोष्टी एकत्रित आल्या की चौथी गोष्ट सिद्ध होती. त्याचं नाव आहे धर्म. आता आला धर्म. पूजा, सेवा आणि रक्षण, 3 गोष्टी जर आल्या तर मग झाला धर्म. त्याला म्हणतात धर्माचं रक्षण. असं आहे. सेवा, पूजा आणि रक्षण.
गोरक्षा. गोरक्षा म्हणजे काय? त्याला पूजा करणं गोरक्षा नाही, त्याचं रक्षण करावं. असा हे धर्म आहे, तर याच्यामध्ये सेवा प्रधान आहे. सेवा खायला द्या, गरज असलेलं देणं हे सेवा आहे. आणि हे सात्विक सेवा आहे. जे देतो आपण ते सात्विक दान आहे. गरज असलेल्या जागी देणं सात्विक दान आहे. आणि मोठेपणासाठी जिथं दिल्यानंतर आपला मोठेपणा होते तिथं देणं हे राजस दान आहे. आपल्याला कोणतं दान आवडतं? राजस दान. नाव घेतलं पाहिजे, आपलं कीर्ती झाली पाहिजे, प्रतिष्ठा झाली पाहिजे. आणि आजकाल ते सवय लागून गेली. कीर्तनामधून अर्धा तास माणसाची स्तुती, आणि मग 1.5 तास, पुन्हा अर्धा तास गाणे गेले, 1 तास झाला, पुन्हा अर्धा तास हसवायचं, 1.5 तास झाला, आणि पुन्हा अर्धा तास गायचं, गाणे चालली म्हणायचं, कीर्तन झालं, संपलं कीर्तन. देवाचं तर अजून सुरुवातच नाही. ज्ञानेश्वर माऊली, देवाचा काही संबंधच नाही, ना भक्ती ना ज्ञान ना वैराग्य ना काहीच नाही कीर्तनामध्ये. 2-3 गोष्टीमध्ये कीर्तन संपतात. लोक बी खळखळ हसतात आणि भळभळ पैसे देतात. खळखळ हसून भळभळ पैसे देऊन टाकतात. ते बी मोकळा, हे बी मोकळे, मंडप रिकाम, झालं कीर्तन. बाबा काय कीर्तन? सेवा उत्तम आहे. आणि सेवा हे कशाचं नाव आहे? तर ज्याच्यामध्ये सौदा नाही त्याचं नाव सेवा आहे. मी मागे कुठेतरी एकदा उल्लेख केला होता कीर्तनामध्ये, आहे ना, मोदी सर होते. आपण परळीला जाताना सेवेसाठी घेतलेला अभंग असं म्हणतात ना, आता ते शब्द बदलला पाहिजे. ज्याच्या मोबदल्यात काहीच घेतल्या जात नाही त्याला म्हणतात सेवा. सेवा शब्दाचा अर्थ, सेवेचा अर्थच ते. तुम्ही महाराष्ट्रात कोण्याही पंडिताला विचारा सेवा म्हणजे काय, अर्थ दुसरा तर नाही ना. सेवा म्हणजे काहीच न घेता करणं, त्याचं नाव सेवा. सेवेसाठी घेतलेला अभंग असं म्हणू नये. आता तर काय म्हणावं? सोयीसाठी घेतलेला अभंग. काय म्हणावं होता? पण तसं म्हणणार, तसं म्हणणं आणि असं करणं. सोयीसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. सरळ म्हणायचं, खरं बोलायचं, खोटं बोलून कशाला कीर्तन करायचं. सेवा मग कोणाची सेवा? आम्ही मूर्तीची सेवा करीत बसलो, देवाची सेवा करीत बसलो. देव सांगाले की तुम्ही माझी सेवा करू नका. मी ज्यांना या मृत्यू लोकामध्ये या पृथ्वीवर पाठवून दिलेलं आहे धर्म रक्षणासाठी, प्रचारासाठी, लोकांचं कल्याण करण्यासाठी, उद्धारासाठी, ज्यांना मी पाठवून दिलो त्या संतांची तुम्ही सेवा करा. काय करा? संतांची सेवा करा. संतांची सेवा केलं की ते मला प्राप्त होते. डायरेक्ट सरळ माझी सेवा करसाल तर ते सेवा मला पोहोचत नाही. संतांच्या द्वारे केलेली सेवा मला पोहोचते. आणि म्हणून तेच उत्तम आहे अभंगाचं शेवटचं चरण.